under the boughs where the shadows play. हॅलो हाय नमस्ते KNB फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज होतं विरूच्या स्कूलमध्ये हेल्दी फूडचं कॉम्पिटिशन चालू होतं. तर म्हटलं सकाळी सकाळी जे आहे त्याला आज इडली किंवा डोसा द्यायचा होता. तर दोन्हीपैकी एक म्हटलं काय करावं, तर म्हटलं इडलीला टाइम लागेल, तर म्हटलं डोसा जो आहे तो पटकन करून घेते. पीठ वगैरे ते आहे ते मी सगळं रेडी केलं होतं. सकाळी बटाटे वगैरे उकडू टाकले आणि छान असे विरूला डोस्यासोबत ही भाजी खूप आवडते बटाट्याची. तर सुकी भाजी बनवली आणि विरूला मस्तपैकी बनवून टिफिन भरून जातो. पहिले स्कूलमध्ये त्याला सोडून आले, कारण की सकाळची घाई इतकी असते ना की पटापट कितीही आवरली ना कामं तरी काही होत नाहीत. आणि त्याला स्कूलमधून सोडून आले आणि मग म्हटलं चला आज जरा दसऱ्याची साफसफाई जी आहे ती आजपासून सुरुवात करूयात, कारण की आतापासून थोडी थोडी केली तर राहिले 3-4 दिवस म्हटलं पटकन होऊन जाईल सगळी. तर मग त्याच्या आधी म्हटलं चला एक मस्तपैकी गरमागरम जो आहे तो एक चहा घेते, म्हणजे एक एनर्जी येते. सकाळचा मॉर्निंगचा चहा घेतला ना खूप मस्त असं एकदम फ्रेशनेस फील होतं. तर आल्या आल्या विरूला सोडून मस्तपैकी चहा बनवायला टाकला म्हटलं. आणि इकडे सगळी पसारा इतका सारा किचनमध्ये झाला होता, कारण की सकाळी सगळं बनवायचं होतं भाजी वगैरे म्हटलं, आणि सगळा पसारा जो आहे तसंच सोडला मी आणि पहिले विरूला सोडून आले. आणि म्हटलं आल्यावर जे आहे ते आरामात सगळं आवरते. आणि मस्तपैकी इकडे एक साईडला माझा चहा बनवून होत आहे आणि एक साईडला जो आहे तो पूर्ण किचनवरती सगळा मसाला डबा म्हणा किंवा बटाट्याची सालं वगैरे वरची काढलेली वगैरे सगळा पसारा तसंच होता, किंवा कोथिंबीरचा डबा वगैरे फ्रीजमधून काढलेला तो सुद्धा बाहेर होता. तो सगळा आवरला आणि बघा किचन एकदम चकाचक केला, कारण की मला त्यानंतर जेवण सुद्धा बनवायचं होतं. आणि मस्तपैकी चहा उकळत होता. चहाचा गॅस बारीक करून बाकीची कामं जी आहेत ती झटपट आवरली, म्हणजे एक 5 ते 10 मिनिटं जे आहे चहाचा मला छान असं बसून आनंद घेता येईल. पैकी माझा जो चहा झाला आणि बघा विरूनी वॉल जे आहे ते इतक्या खराब केल्यात सगळी पेंटिंग वगैरे करून. तर विचार चालू आहे की माझा की थोडंसं पेंटिंग वगैरे करून घ्यावं. तर विरूच्या पप्पांना सुद्धा म्हटलं की पेंटिंग करूयात थोडंसं, तर ते म्हटले हो, कारण की इतकं असं खूप असं म्हणजे फ्रेशनेस वाटतच नाहीये सगळं असं, म्हणजे एकदम वॉल जे आहे ते खराब. इकडे बघू शकता बाल्कनी इतकी घाण झाली होती. म्हटलं आज जे आहे ते पूर्ण बाल्कनी जी आहे ती क्लीन करावी आणि म्हटलं दसऱ्याची साफसफाई सुरुवात करायचीच आहे. तर म्हटलं पहिली जी आहे ती बाल्कनी पासून करावी. तर बघू शकता इतका पसारा वगैरे झाला होता आणि म्हटलं कुठून सुरुवात करावी काय कळत नव्हतं. तर म्हटलं पहिले जे आहे ते मस्तपैकी बाल्कनी स्वच्छ करून घेते, कारण की थोडेसे जाळ्या वगैरे पण झाल्या होत्या. आणि झाडं जी आहेत ती मी 2 महिने झालं ती आणून ठेवली होती आणि ती काय माझ्याने लावणं नाही झाली, वेळ नव्हता भेटला. तर म्हटलं आज आता वेळ काढून छान अशी झाडं सुद्धा लावून घ्यावी. तर बघा सगळं पाणी विणी सगळं ते सांडून पूर्ण असं चिखल वगैरे होऊन पूर्ण असं माती माती झाली होती. तर सगळी झाडं जी आहेत ना पहिले मी सगळी बाहेर काढून घेतली, सगळी गॅलरीमधून आतमध्ये घेतली आणि म्हटलं पहिले गॅलरी स्वच्छ एकदम धुवून साफ करून घेते आणि मस्तपैकी झाडं जे आहेत ते कुंड्यांमध्ये ट्रान्सफर करते. आजचा जो माझा प्लॅनिंग होता तो पूर्ण म्हटलं गॅलरीचाच होता. आणि सगळं जे आहे ते माझं छोटंसं मिनी गार्डन जे आहे मस्तपैकी ग्रिलमध्ये झाडं ठेवणार आहे ते छान असे सुंदर डेकोरेट करून ठेवते.
इथे माझी जी विंडो आहे ना मस्तपैकी खूप मोठी आहे आणि मस्तपैकी तिला वरती चढून वगैरे काही मला असं प्लांट वगैरे वरती हँगिंग करायचे असेल तर ते सुद्धा करू शकतो. पण हँगिंगवाले प्लांट काय माझ्याकडे नाही आहेत. म्हटलं 1-2 मला घ्यायचे आहेत, पण ते घेतल्यावरती मस्तपैकी वरती मी हँग करेन. तर अशा पद्धतीने विंडो जी आहे ती पूर्ण मी क्लीन करून घेतली. त्याच्या काचा वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा क्लीन करायच्या आहेत, पण आज होतील की नाही माहीत नाही. आज पूर्ण फक्त झाडांचं जरी झालं ना तर तेवढंच बरं आहे. आणि मला नंतर विरूला स्कूलवरून आणायला सुद्धा जायचं आहे. म्हटलं तो स्कूलमध्ये गेलाय तोपर्यंत जे आहे ते हे काम कम्प्लीट करून घेते. नाहीतर तो असला ना की पूर्ण मातीमध्ये वगैरे खेळायला त्याला तेवढंच पाहिजे असतं आणि त्याच्यामुळेच हे इतके दिवस माझं राहून गेलेलं आहे. म्हटलं जेणेकरून तो नसला ना की मी छान असं करून घेईल. तर हे बघू शकता गॅलरीमध्ये जे आहे ना हे असे छोटे छोटे मी माझ्याकडे 2 प्लायवूड सुद्धा आहेत आणि हा एक कडापा आहे. त्याच्यावरती मी झाडं ठेवते, कारण की ग्रिलवरती आपण झाडं ठेवले ना कुंड्या त्या व्यवस्थित बसत नाहीत, खालीवरी वगैरे होतात आणि त्याच्यामुळे ना आणि खाली कसं पाणी वगैरे जास्त सांडू नये म्हणून मी मस्त हे कडापे आणि ते प्लायवूड ठेवलेले आहेत. त्याच्यावरती मी जे आहेत ते माझी झाडं ठेवते. तर ते सुद्धा छान असे पुसून घेतले, कारण त्याच्यावरती झाडं ठेवल्यामुळे पाणी वगैरे जाऊन त्याच्यावरती माती वगैरे लागून खूप असं खराब झालं होतं. आणि ही जी आहे बघा पॉट इतकी सुंदर आहे, मला इतकी आवडली. मी सकाळी नर्सरीमध्ये 2 झाडं घ्यायची होती मला, त्यासाठी गेले होते तर मला हा फ्लॉवर पॉट दिसला आणि इतका छान आहे, नवीन आहे. जे आपले रेग्युलर कुंड्या वगैरे येतात ना त्यांचा कलर जातो, पण ह्याचा कलर वगैरे काही जात नाही असं ते मला म्हणाले. पण आता माहिती नाही, आता वापरल्यावरच कळेल आपल्याला. तो हा जो फ्लॉवर पॉट आहे मिनिमम मला काहीतरी 250ला भेटला, पण त्याची क्वालिटी वगैरे खूप चांगली आहे. त्या मानाने त्याची प्राइस सुद्धा तेवढी आहे. आणि ही जी मोठी जास्वंद आहे ना हिच्यासाठी मला मोठासा पॉट पाहिजेच होता. त्यासाठी मी ना हा मस्तपैकी ही जी मोठी पॉट आहे ती घेऊन आली आहे, कारण की जास्वंदीचं झाड जे आहे माझं छान असं ग्रो झालेलं आहे, मोठं झालंय आणि त्यासाठी मोठी कुंडी मला हवीच होती. आणि मस्तपैकी त्याला मी जे आहे ते घरी होल पाडले आहेत. मला तिथून होल पाडून आणायचं कुंडीला लक्षात नव्हतं, त्यामुळे मग घरी आलं आणि म्हटलं कशाने पाडू कळत नव्हतं. मग माझ्याकडे ना तुम्हाला एक ट्रिक सांगते. माझ्याकडे OTG मधली आपली ती टोस्ट वगैरे किंवा ह्याच्यासाठी ज्या स्टिक्स येतात ना त्या स्टिक मी थोडीशी गॅसवरती गरम केली आणि त्याच्याने ते होल पाडून घेतलेत. आणि कारण की कसं दुसऱ्यांनी पाडायला गेलं ना तर मग कुंडी वगैरे तुटण्याचे चान्सेस असतात, आपण पटकन करू नाही शकत. तर त्यामुळे तसं करून घेतलं मी. आणि पहिले जे आहे ते बघा माझ्याकडे कुंडीमध्ये ना आधीच्या कुंड्या ज्या होत्या झाडं वगैरे वाळून गेलेली होती त्याच्यामधलीच माती मी ते रियूज केलेली आहे. म्हटलं दुसरी एक्स्ट्राची माती आणायची गरज नाहीये, कारण की अशाच माझ्या ज्या 2-3 कुंड्या होत्या त्या पडून होत्या आणि त्याच्यामध्ये माती तशीच होती. तर म्हटलं ह्या प्लांट्सना जे आहे ना ती माती मला होऊन जाईल. तर बघा पहिले जे आहे ते छान असं मी जास्वंदीचं झाड लावायला घेतलंय. छान असं त्या थोडीशी माती टाकली आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, कारण की खाली माती असली आणि पाणी नाही टाकलं ना ते ओलसर होतच नाही, ते कोरडच राहतं एकदम शेवटचं. कधी कधी पाणी नाही पुरल्यामुळे किंवा आणि त्यामुळे झाडं वगैरे आपले जगत सुद्धा नाहीत कधी कधी. त्यामुळे सगळी माती जी आहे ती छान अशी मी थोडी टाकून पाणी टाकून ओलं करून घेते आणि त्याच्यामुळे झाडांची जी आहे ना ग्रोथ सुद्धा लवकर होते आणि झाडं लगेच त्याला असे बोलतात ना पकडून घेतात मातीला, त्यांच्या मुळा जे आहेत ते छान अशा. तर अशा पद्धतीने नेहमी जे आहे ते मी छान अशी माझी झाडं लावत असते. Light up the night, electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control, feel the beat, ignite your soul. Flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. Skyscrapers hum a steady tune. तर इथे बघू शकता पूर्ण गॅलरी आहे ती व्यवस्थित झाडून वगैरे सगळं पुसून वगैरे ते छान असे मी माझे जे प्लांट्स आहेत ते छान असे मी कुंड्यांमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. आणि हे हरियाली सुप्रीम खत आहे. हा मी नर्सरीमधून सकाळी जेव्हा 2 प्लांट आणायला गेले होते तेव्हाच तिथून घेऊन आले होते
नेहमी माझ्या झाडांना हा खत घालते. इतका छान आहे हा. थोडासा असा बघू शकता दाणण टाईपमध्ये आहे. ह्याच्यामध्ये पावडरमध्ये सुद्धा एक भेटतो, तो पावडर किंवा हा दोन्हीपैकी कोणताही मी यूज करते. तर मिनिमम 15 दिवसातून थोडं जरी खत घातला ना तर आपल्या झाडांना छान असं न्यूट्रिशन, मायक्रो न्यूट्रिशनची जी गरज वगैरे असते. मातीमध्ये काय होतं ना, बऱ्याच दिवसांनी आपण पावसाचं पाणी वगैरे पडून म्हणा किंवा असं झाडं खूप मातीमधलं न्यूट्रिशन संपलं की झाडं व्यवस्थित जगत नाहीत. तर थोडंसं खत पाणी हे झाडांना लागतंच. तर मिनिमम 15 दिवसातून म्हणा, 20 दिवसातून म्हणा थोडंसं खत घातल्यानं झाडांची खूप छान अशी ग्रोथ होते. झाडांना फुलं वगैरे पण तितकीच छान अशी लागतात. अगदी थोडंसं 1 चमचा जरी खत घातलं ना झाडांना छान अशी ग्रोथ होते. बघू शकता हा गोकर्णाचं झाड वगैरे किंवा ही माझी शेवंती आहे, तिला सुद्धा बघू शकता इतके सुंदर फ्लावर लागलेले आहेत. छान अशी आपण झाडांची केअर घेतली ना तर खूप छान झाडं जे आहेत छान अशी ग्रोथ होतात. आणि बघू शकता ॲलोवेराचा इथे छोटासा बेबी ॲलोवेरा सुद्धा छान असा आलेला आहे, तो सुद्धा छान असा ग्रोथ होतोय. आणि मस्त माझी जास्वंद सुद्धा इतकी छान ग्रो झालेली आहे, मस्त थोडी हाईट सुद्धा छान झालेली आहे. आणि तिला सुद्धा मी छान असं आता मोठ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं आहे, जेणेकरून तिची मुळं जी आहेत ती व्यवस्थित तिला ग्रो होण्यासाठी मदत होईल. तर अशा पद्धतीने झाडं जी आहेत ती माझी इतकी सुंदर दिसत आहेत. ती छोटीशी माझी बाल्कनी, म्हणजेच बाल्कनी तर नाही आहे मला, पण ह्याच्यामध्येच मी माझं जे आहे ते समाधान मानत असते. आणि छोटीशी जी ग्रिल आहे त्याच्यामध्ये सगळी जी माझी झाडं आहेत ती छान अशी व्यवस्थित ठेवलेली आहेत. शेवटी मला एका झाडाला माती कमी पडली तर मी तसंच ठेवलंय. म्हटलं त्याला जे नंतर मी लावेन आहे. तुळशीचं वृंदावन मला ते बऱ्याच दिवसांपासून घ्यायचं होतं, ते सुद्धा मी आज घेऊन आले. आणि त्याच्यामध्ये छान अशी तुळस लावलेली आहे. आणि हे जे आहेत मनी प्लांट सुद्धा मी छान असे वरती हँग केलेले आहेत. तर इतकं छान असं माझं मस्तपैकी छोटंसं मिनी गार्डन दिसत आहे. आणि मला झाडं लावायला ना प्रचंड आवडतं. आणि असं थोडं जरी डेकोरेशन केलं ना मला मनाला छान असं एकदम, कधी आपल्याला बोर झालं वगैरे की मी मस्त गॅलरी तिथे कट्ट्यावरती बसते आणि झाडांना पाहत बसते. ते झाडांना बघून इतकं मन प्रसन्न वाटतं. झाडांची ती फुलं वगैरे अगदी मन जे आहे ना ते भरून येतं आणि खूप सुंदर असं वाटतं, फ्रेश फील वाटतं. आणि मस्तपैकी वारा वगैरे येतं, तिथून थंड वगैरे येतं, छान वाटतं. आणि कोणी आलं ना की आपलं पहिले जे आहे मेन अट्रॅक्शन म्हणजे गॅलरी वगैरे बघितलं, झाडं बघितलं, सगळ्यांनाच प्रसन्न वाटतं. आणि हे एक जे मेशोवरून पार्सल माझं रिसीव्ह झालं होतं, हा जो आहे ना सध्या हे व्हायरल असलेले ब्लाऊज जे म्हणतात ना की स्ट्रेचेबल ब्लाऊज खूप छान आहे. मी म्हटलं चला एक ट्राय करून बघते, मागून बघते म्हटलं. तर त्याच्यामध्ये हा जो माझ्याकडे साडीवरती एक मॅचिंग कलर मी मागवला होता, पण थोडासा डिफरंट कलर आला, पण हरकत नाही. हा ब्लाऊज इतका सॉफ्ट आणि कम्फर्टेबल होता. मी वेअर सुद्धा करून पाहिला आणि खूप छान आहे. क्वालिटी सुद्धा खूप छान आहे त्या मानाने. आणि बघू शकता स्ट्रेचेबल आहे. त्याच्यावरती ना थोडंसं असं गोल्डन कलरचं हे जे आहे ते डिझाईन केलेलं आहे, मस्त आहे. आता मला प्राइस काय एक्झॅक्ट आठवत नाहीये, पण ह्याची जी लिंक आहे ना ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देते. तुम्ही सुद्धा असे स्ट्रेचेबल ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता. अगदी डेली वेअरला तुम्ही साडी वगैरे घालत असाल ना तर त्यासाठी तुम्ही असे ब्लाऊज नक्कीच वेअर करा. अगदी कम्फर्टेबल आहेत आणि कुठेही टोचत नाहीत वगैरे आणि लूज वगैरे होण्याची पण शक्यता नसते. खूप छान असे व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतात. तर नक्कीच ट्राय करा. आणि हा जो आहे तो मी एक्सेल साईजमध्ये मागवला होता. इथे साईज चार्टनुसार तुम्हाला जो साईज लागतो त्यानुसार तो सुद्धा तुम्ही छान असे ऑर्डर करू शकता. आणि ह्याच्यामध्ये इतके छान छान कलर आणि इतक्या छान छान डिझाईन सुद्धा सध्या मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. तुम्ही मेशोवरती नक्कीच चेकआउट करा. आणि त्यानंतर आज मी क्लिनिंग झाली, सोफा वगैरे थोडासा ओढून तिथे झाडं वगैरे सगळी केली होती आणि त्यानंतर सगळं पुसून वगैरे स्वच्छ घेतलं. आणि त्यानंतर मला हे ना लगेच जे माझे पिलो कव्हर आहेत, सोफ्याचे पिलो कव्हर होते ते मी मागवले होते. कारण की म्हटलं दिवाळी येत आहे तर म्हटलं आधीच थोडी शॉपिंग जे आहे ती करून घेते. तर तेही पिलो कव्हर मी मागवले होते. आणि मला सोफ्यावरचे कव्हर पण अशाच डिझाईनमध्ये थोडेसे घ्यायचे आहेत. तर ते सुद्धा मी सर्च करत आहे. तर पिलो कव्हर मला हे आवडले होते म्हणून मी ऑनलाईन ऑर्डर केले होते. आणि बघू शकता आज मला रिसीव्ह झाले. तर म्हटलं लगेच जे आहे ते मी तुमच्यासोबत ह्याचा रिव्ह्यू शेअर करते. इतके सुंदर होते, लाईट आणि असं डार्क असे 3 शेडमध्ये हे जो कलर होता याचा आणि खूप छान होता. आणि समोर जे आहे ना ते थ्रेड वर्क वाटलं मला, पण ऍक्च्युली ते पेंटिंग केलेलं आहे. पण खूप सुंदर आहे आणि कव्हर इतकी छान आहेत आणि प्राइसच्या मानाने ना क्वालिटी खूप छान आहे. हे 204ला मला काहीतरी समथिंग 5 पीस आलेले आहेत, 5 पीस रिसीव्ह झालेले आहेत. खूपच छान आहेत. आणि कलर हा जो आहे ना माझा फेवरेट कलर आहे, मला खूपच आवडतो हा कलर. बघू शकता हे पेंट जे केलेलं आहे ना ते सुद्धा असं थ्रेडवर्क आपण करतो ना त्या टाईपनुसार केलेलं आहे आणि दिसायला खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर खूप छान आहे, क्वालिटी खूप छान आहे. जर तुम्हाला एखाद्या फेस्टिवलला वगैरे यूज करायचं असेल तर तुम्ही हे नक्कीच ऑर्डर करू शकता.
तर हे दिवाळीसाठी स्पेशली मी ऑर्डर केले होते. म्हटलं थोडंसं डेकोरेशनसाठी घरामध्ये होऊन जाईल. तर अशा पद्धतीने मी जे आहेत ते तुम्हाला दाखवण्यासाठी सगळ्या पिलोंना घालून दाखवले, बघू शकता. त्याच्यामुळे जो आपला सोप्याचा लुक जो आहे तो खूपच छान असा चेंज झालेला आहे. अजून थोडेसे सोप्याचे कवर वगैरे मी चेंज केले त्या थीमनुसार, तर खरंच खूप सुंदर लुक येईल. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि अशा पद्धतीने जी माझी बाल्कनी आहे मस्तपैकी सुंदर अशी छान अशी दिसत आहे, सगळी झाडांनी भरून गेलेली आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवणार आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आजची माझी जी आहे ती क्लिनिंग झालेली आहे. उद्या सुद्धा मला पूर्ण घर आवरून यायचं आहे. अशा पद्धतीने जे छान असं माझं आजचं जे आहे गार्डनचं, म्हणजे माझ्या गॅलरीमधले झाडं वगैरे छान अशी व्यवस्थित सगळी लावून स्वच्छता वगैरे करून घेतली. पूर्ण गॅलरी वगैरे छान अशी क्लीन झाली. आणि मेशोवरून तेवढ्यात कवर सुद्धा आले. आणि सोप्याचे कवर वगैरे मी कालच छान अशी वॉश केली होती. तर म्हटलं चला ते सुद्धा घालून घेते. आणि हे जे कवर आहेत ना इतके सुंदर आहेत, ह्याच्याने माझ्या सोप्याचा जो लुक आहे ना तो पूर्णपणे चेंज झालेला आहे. बघू शकता खूप छान असं दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपण जो आहे तो आजचा ब्लॉग जो इथंच थांबवत आहोत. आता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.